नमस्कार. आत्ताची बातमी पाहिली की पुणे महानगरपालिकेमध्ये काल पूजाताई मोरे जाधव यांना उमेदवारी मिळाली आणि आज उमेदवारीचा अर्ज त्या ठिकाणी मागे घेण्यात आला आहे. म्हणजे एका दिवसामध्ये, एका रात्रीमध्ये काय झालं? कारण हे आपल्याला माहीत नाही. पण पूजाताई मोरे यांच्या बाबतीत एवढंच सांगेन, की पंचायत समितीची निवडणूक पंचायत समितीपासून तिची सुरुवात झाली. संघटनेमध्ये तिनं काम केलं आणि संघटनेमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी पूजाताईचं योगदान हे खूप मोठं होतं. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई तिनं लढली. रस्त्यावरची लढाई त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आंदोलन असतील, शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी कुठल्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ती रस्त्यावर उतरली. अशा अनेक प्रसंग आहेत, शेतकऱ्यांसाठी ती लढली आणि त्या ठिकाणी तिला ग्रामीण भागातही त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला. आणि शहरात कुठेतरी तिचं लग्न होतंय. 6 महिन्यापूर्वी ती नवरीही त्या ठिकाणी झाली. नवरी नटलीही नाही. तोपर्यंत ती जनतेच्या सेवेत त्या ठिकाणी रुजू झाली. आणि जनतेच्या सेवेत रुजू होऊन प्रभागामधल्याही त्या ठिकाणी जसं ग्रामीण भागामध्ये तिनं काम केलं आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या अडचणी सोडून त्या ठिकाणी आज ती प्रभागामध्ये निवडणूक लढती. आमच्या ग्रामीण भागातली मुलगी आणि त्या ठिकाणी प्रभागामध्ये निवडणूक लढून प्रभागामधल्या लोकांच्या देखील ती त्या ठिकाणी अडचणी सोडवणार होती. कारण एक धाडसी मुलगी म्हणता येईल पूजाताईला. एक कर्तबगार त्या ठिकाणी आपण म्हणतो, तसं त्या ठिकाणी एक धाडशी मुलगी त्या ठिकाणी ती निवडणूक लढते. पण त्या ठिकाणी मला वाटतं, की काल राहुल गांधीसोबतचा तिचा फोटो व्हायरल झाला आणि त्या ठिकाणी निष्ठा म्हणून त्या ठिकाणी तिला ट्रोल करण्यात आलं. पण खूप मोठे सारे नेते रात्रीतून इकडे, तिकडून इकडे या ठिकाणी येतात आणि त्यांना पक्ष तिकीट देतो. त्यावेळेला निष्ठा कुठं जाते हे समजत नाही. पण सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलीला त्या ठिकाणी निष्ठा विचारली जाते. त्या ठिकाणी तिचं हे विचारलं, पण तिचं कार्य कोणीच त्या ठिकाणी पाहिलं नाही. मराठा समाजासाठी देखील त्या ठिकाणी आरक्षणाच्या चळवळीत त्या ठिकाणी पूजाताईचा मोठा सहभाग होता. अशा अनेक प्रसंग आहेत. पूजाताईचं कार्य हे खूप मोठं आहे. पण पूजाताई ही मुलगी या ठिकाणी एकच वाटतं तिच्या बाबतीत, की रडणाऱ्यातली नाही, ही लढणाऱ्यातली मुलगी आहे. पूजाताईसाठी खूप साऱ्या पुढील वाटचाली शुभेच्छा. ताई, तू खचून न जाता पुन्हा त्याच उमेदीनं काम करावं. नक्कीच त्या ठिकाणी कुठे ना कुठे संधी मिळणार आहे. आज त्या ठिकाणी भावूक झालेली मुलगी, माझ्या बीड जिल्ह्यातली मुलगी, आज कुठेतरी मन दुःखी होतंय या आपल्या भगिनीसाठी, आपल्या बहिणीसाठी. पण खरं तर तिला पुढील वाटचाली शुभेच्छा पूजाताई. तुझा प्रवास हा असाच चालू राहू देऊ. लोकांच्या सेवेत, लोकांच्या अडचणी सोडवण्यात त्या ठिकाणी तुला ईश्वराने शक्ती द्यावी, ह्याच शुभेच्छा आणि सदिच्छा आहेत.